तुम्हा मान्य स्वामी ऐसे करावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे, विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण. स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओयासिस. ओयासिस म्हणजे वाळवंटातील हिरवळ, जिथं तृषार्त प्रवाशांना पाणी प्यायला मिळतं आणि विश्रांती मिळते. संसारात थकल्या भागल्या जीवांना विश्रांती मिळण्याचं स्थान आणि आध्यात्मिक तहान भागवण्याचं स्थान म्हणजे पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद. माझ्या अनुग्रहाच्या वेळची गोष्ट. स्वामीजी माझ्याकडं वळले होते. मी त्यांना निश्चलपणं आणि आदरानं पाहत होतो. सहस्र सूर्यांचं तेज आणि कोटी चंद्रांची शीतलता त्यांच्या मुखावर होती. ते किंचित हसले आणि म्हणाले, तुम्हाला ताठ बसता येईल अशा कोणत्याही आसनावर बसा. मी पटकन पाय दुमडून घेतले आणि पद्मासनात ताठ बसलो. त्यांनी हातात हिरवट झाक असलेला कागद घेतला आणि म्हणाले, हा मंत्रोपदेशाचा कागद आहे. तुम्हाला संस्कृत वाचता येतं? मी हो म्हणताच त्यांनी तो कागद माझ्या हातात दिला आणि म्हणाले, वाच. मी ब्रह्मानंदमपासून हंसो नाम सदाशिवा पर्यंत वाचलं. त्यांनी तो कागद परत हातात घेतला आणि म्हणाले, तुम्ही वाचलेत ती गुरुपरंपरा आणि खाली लिहिलाय तो गुरुमंत्र. हा मंत्र परंपरेनं गुरुनं शिष्याला सांगावयाचा असतो. नंतर सावकाश समजावीत राहिले. मी आता उच्चारीन त्याप्रमाणे माझ्या मागोमाग तुम्हीही म्हणायचं. मी मान हलवली. नंतर एखादे शिक्षक मुलांना शिकवताना हात खालीवर करून शिकवतात तसं त्यांनी मला सांगितलं. माझ्याकडून 3दा म्हणवून घेतलं. म्हणाले, रोज 3 वेळा याचा जप करावा. नंतर ज्ञानेश्वरी नित्यपाठाची एक प्रत, स्वाक्षरी, तारीख आणि वरती प्रसाद भेट असं लिहून माझ्याकडे दिली. नंतर त्यांनी सोहम ध्यानही मला समजावून दिलं. पहिल्यांदा मला जमलं नाही, पण स्वामीजी म्हणाले, हळूहळू जमेल. पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला. उद्या ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.